श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हा दिव्य स्वामी संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडेल त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील. स्वामी महाराजांकडे हीच प्रार्थना आहे की हे स्वामी राया, सर्व भक्तांना तुमच्या कृपेचा दिव्य आशीर्वाद लाभू द्या. तुमच्या आशीर्वादाने सर्व भक्तांचे दुःख दूर करा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामींच्या इच्छेनुसार घडतो. त्यामुळे दुःख आणि सुख यांना समान समजून स्वामींच्या चरणी अढळ श्रद्धा ठेवा, कारण स्वामी तुम्हाला नेहमीच योग्य मार्ग दाखवतील. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या हृदयात भक्ती असेल तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही. त्यामुळे अडथळ्यांना आव्हान द्या आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने पुढे जा. जोपर्यंत भक्ताच्या मनात अहंकार आहे तोपर्यंत तो स्वामी समर्थांच्या अनंत कृपेचा अधिकारी होऊ शकत नाही, कारण विनम्रता आणि समर्पण हाच भक्तीचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांना कधीही काळजी करण्याची गरज नाही, कारण जेव्हा भक्त संकटात असतात तेव्हा स्वामी भक्ताच्या पुढे जाऊन त्याच्या अडचणी स्वतः दूर करतात. जेव्हा आयुष्यात काहीच उरत नाही तेव्हा स्वामी समर्थांची भक्ती करणारा भक्त कधीही रिकामी हाती राहत नाही, कारण स्वामींचं नाव घेतल्यानेच सर्व गोष्टी आपोआप त्याच्या पायाशी येतात. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की तुमच्या मनात जर अढळ श्रद्धा असेल तर आकाशही तुमच्यासाठी वाकेल, आणि ज्या गोष्ट तुमच्या जीवनात कधीच घडणार नाही असं तुम्हाला वाटत होतं त्या गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनात घडण्यास सुरुवात होईल. स्वामींचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्णत्वास जात नाही, कारण स्वामींचं स्मरण म्हणजे जीवनातील सर्वोच्च विजय आणि प्रत्येक संकटावर मिळवलेलं यश आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात की संकट ही केवळ तुमच्या श्रद्धेची कसोटी आहेत. त्यांच्यासमोर कधीच हार मानू नका, कारण भक्ताच्या मनातील श्रद्धेचं सामर्थ्य हे कोणत्याही संकटांपेक्षा मोठं असतं. परमेश्वराने तुमच्यासाठी आधीच योग्य वेळ ठरवलेली आहे, त्यामुळे घाई करू नका. फक्त श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने योग्य क्षणाची वाट बघा. स्वामींच्या चरणी समर्पित झालेल्या भक्ताला कोणाचाही द्वेष करायची गरज नाही, कारण जिथे स्वामी समर्थ असतात तिथे द्वेष, लोभ आणि अहंकार कधीच टिकत नाही. स्वामी समर्थांचे भक्त कधीही मागे वळून पाहत नाहीत, कारण त्यांच्या श्रद्धेच्या बळावर स्वामींचे आशीर्वाद त्यांना नेहमीच पुढे नेऊन विजय मिळवून देतात. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नव्हे, तर ती एक ऊर्जा आहे जी जीवनातील प्रत्येक अंधाराला प्रकाशात बदलते आणि भक्ताच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या हृदयातील शुद्धता हीच खरी भक्ती आहे. त्यामुळे इतरांशी नेहमी प्रेमाने वागा आणि कोणाचंही वाईट करू नका. स्वामी समर्थांचे स्मरण केल्याने जेव्हा भक्त नतमस्तक होतो तेव्हा त्याच्या जीवनातील प्रत्येक दुःख आपोआप नाहीसं होतं, कारण त्याला स्वामीच्या कृपेचा अनमोल आशीर्वाद मिळतो. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या कर्मावर श्रद्धा ठेवा आणि फळाची गोड अपेक्षा सोडा, कारण योग्य वेळ आली की परमेश्वर स्वतः तुमच्या जीवनात आनंद आणि समाधानाचा वर्षाव करतील. स्वामी समर्थांचे नाव जिथे घेतलं जातं तिथं कोणत्याही वाईट गोष्टींचा प्रभाव राहू शकत नाही, कारण स्वामींचं स्मरण हे भक्ताच्या संरक्षणाचं सर्वोत्तम कवच आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमचं जीवन हे फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा आहे. त्यामुळे नेहमी निस्वार्थ सेवा करा आणि परमेश्वराच्या चरणी शरण जाऊन आनंद अनुभवा. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये अशी ताकद आहे की जिथे जग थांबतं
तिथे भक्ताचा आत्मविश्वास सुरू होतो आणि परमेश्वर त्याला विजयाच्या मार्गावर पुढे घेऊन जातात. जो भक्त प्रत्येक क्षणी स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होतो त्याच्या जीवनात सुख, शांतता आणि आनंदाचा प्रवाह कधीही थांबत नाही. कारण स्वामी समर्थ त्याच्या प्रत्येक पावलावर सोबत असतात. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात की जीवनातील प्रत्येक संधीला एक आशीर्वाद समजा, कारण तुम्हाला दिलेली प्रत्येक संधी ही परमेश्वराने तुम्हाला दिलेला सुवर्णयोग असतो. स्वामी सांगतात की कधीही भीती बाळगू नका, कारण जोपर्यंत भक्ताच्या हृदयात श्रद्धा आहे तोपर्यंत परमेश्वर त्यांचं रक्षण करण्यासाठी सदैव तयार आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने भक्ताच्या जीवनातील काळोखाचा एकही क्षण टिकत नाही, कारण स्वामींची भक्ती ही खऱ्या प्रकाशाचा अनुभव देणारी दिव्य ऊर्जा आहे. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या प्रार्थनेपेक्षा परमेश्वराची योजना मोठी असते, त्यामुळे धीर धरा आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने वाटचाल करत राहा. स्वामी समर्थ भक्तीच्या मार्गावर चालणारा भक्त कधी एकटा नसतो, कारण त्याच्या मागे स्वामींची शक्ती, समोर स्वामींचं मार्गदर्शन आणि हृदयात स्वामींची भक्ती असते. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या हृदयातील प्रेम आणि श्रद्धा हीच खरी प्रार्थना आहे. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगी फक्त परमेश्वराचं स्मरण करा आणि पुढे चालत राहा. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही घडणार आहे सर्व काही तुमच्या कल्याणासाठीच घडणार आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर संशय घेऊ नका. परमेश्वरावर निशंकपणाने विश्वास ठेवा आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनावर चालत राहा. स्वामी भक्तांनो, जिथे स्वामी समर्थांची कृपा असते तिथं दुःख आनंदात बदलतात आणि संकटांचे संधींमध्ये परिवर्तन होते. म्हणून तुमच्या मनातील सर्व शंका दूर करा आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींना शरण जा. स्वामी समर्थांच्या भक्तासाठी कोणतंही संकट अंतिम नसतं, कारण ज्या भक्ताच्या मनात स्वामींची श्रद्धा असते त्याच्यासाठी प्रत्येक अडथळा म्हणजे नवीन मार्ग शोधण्याची संधी असते. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या जीवनात किती वादळं आली तरीही जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला तर परमेश्वर तुमच्यासाठी नवीन वाट उघडतील आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील. जो भक्त संकट समयी सुद्धा स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो त्याला संकट कधीच तोडू शकत नाही, कारण त्याच्या मनाची शक्ती आणि भक्ती त्याला अमर बनवते. स्वामी समर्थ म्हणतात, शुद्ध मन, निस्वार्थ सेवा आणि अखंड भक्ती हेच परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहेत. जो कोणी या मार्गाने येईल त्याचं जीवन परमेश्वर नक्कीच सुंदर करून टाकतील. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही मोठी दानधर्माची कामं केली पाहिजेत. तुम्हाला मनातून कुणाचंही वाईट करणार नाही असा विचार यायला हवा आणि सदैव स्वामींच्या नावाचा जप करत राहावा, कारण खरी भक्ती ही मनाच्या पवित्र्यात असते. स्वामी समर्थ भक्तांना कधीच पराभवाची भीती दाखवत नाहीत. उलट ते त्यांच्या भक्तांना संकटांचा सामना करण्यासाठी अधिक धैर्य आणि आत्मविश्वास देतात, कारण स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. स्वामी समर्थ सांगतात, परमेश्वर तुमच्या जवळ आहेत. परमेश्वर तुमचं सर्व काही ऐकत आहेत. परमेश्वर तुमचं रक्षण करत आहेत. फक्त श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि परमेश्वर नक्कीच तुमचं संपूर्ण आयुष्य हे आनंदाने, सुख, समृद्धीने भरून टाकतील. स्वामींचं नामस्मरण करणं म्हणजे सर्व पापांपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. कारण स्वामी समर्थांचं नाव घेतलं की नकारात्मकता स्वतःहून तुमच्या जीवनातून बाहेर पडते. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात
तुमच्या मनात जर चांगले विचार असतील तर तुमच्या जीवनात कधीही वाईट गोष्ट घडू शकत नाही. कारण चांगले विचार हे स्वामींचं आशीर्वाद रूप आहे. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे जीवनातील प्रत्येक समस्येवरचा उपाय. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथं कोणतंही संकट जास्त काळ टिकू शकत नाही. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी स्वामींच्या चरणी समर्पित केल्या तर ते तुमचं जीवन नक्की सुगंधित फुलासारखं करणार, जिथे केवळ शांतता आणि समाधान असेल. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात, तुमचं आयुष्य म्हणजे एक साधना आहे. जिथे तुम्ही भक्ती, श्रद्धा आणि सेवेमध्ये गुंतलात तिथेच तुम्ही सुख, शांतता आणि समृद्धीचा मार्ग मिळवाल. जेव्हा संकट तुमच्या दाराशी उभे असतील तेव्हा घाबरू नका. उलट स्वामी समर्थांचं नाम घ्या आणि पहा की त्या संकटांची दिशा बदलून तीच संकट तुमच्या जीवनातील मोठ्या चमत्कारात रूपांतरित होतील. स्वामी समर्थ भक्तांना एकच संदेश देतात, तुमच्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकता आणि भक्ती असली तर तुमचं जीवन नक्कीच आनंद, समृद्धी आणि चमत्कारांनी भरलेलं असेल. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात कधीही असत्याचा आधार घेऊ नका. कारण जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्यावर परमेश्वराची अमर्याद कृपा असते आणि त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. स्वामी भक्तांनो, दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी क्षणिक असतात. पण जर तुम्ही स्वामींच्या चरणी शरण गेलात तर त्यांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक क्षणाला पवित्र आणि मंगलमय करतील. स्वामी समर्थ भक्तांना कधी अपयशाने घाबरायचं नसतं. कारण जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा स्वामी समर्थ तुमच्यासाठी नवीन संधीचं द्वार उघडतात. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती म्हणजे केवळ मंदिरात प्रार्थना करणे नाही, तर भक्ती म्हणजे तुमच्या कृतीतून दुसऱ्यांसाठी प्रेम, दया आणि करुणेचा प्रत्यय देणे आहे. स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर भक्ताचं नशीब बदलतं. कारण जेव्हा भक्त अडळ श्रद्धेने स्वामींचं स्मरण करतो तेव्हा त्याचं भविष्य स्वामींच्या आशीर्वादाने प्रकाशमान होतं. स्वामी समर्थ भक्तांसाठी सांगतात, तुमचं जीवन हे एका सागरासारखं आहे. जेव्हा तुम्ही भक्तीच्या लहरींवर प्रवास कराल तेव्हा तुम्हाला आत्मशांतीचा किनारा सापडेल. स्वामी समर्थ भक्तांसाठी प्रत्येक परिस्थिती एक शिकवण असते. जिथे संकट भक्तांचा संयम वाढवतात आणि आनंद भक्ताचा विश्वास दृढ करतात. स्वामी समर्थ भक्तांसाठी सांगतात, तुमचं प्रत्येक कर्म हे परमार्थासाठी असावं. कारण जेव्हा तुम्ही इतरांसाठी काही करता तेव्हा ती तुमच्यासाठी हजारो पटींनी अधिक देतो. स्वामी समर्थ भक्तांसाठी एकच नियम आहे, कधीही नकारात्मक विचार करू नका. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामींची कृपा आहे आणि जिथे कृपा आहे तिथेच यश आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं जीवन परमेश्वराने एका विशेष हेतूसाठी दिलं आहे. तेव्हा त्या हेतूचा शोध घ्या, स्वतःला भक्तीत झोकून द्या आणि स्वामी समर्थांचे अमर्याद आशीर्वाद मिळवा. स्वामी भक्तांनो, जिथे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत तिथे भक्त कधी दुःखात राहत नाही. त्याला नेहमी आनंद, सुख आणि समाधान प्राप्त होतं. म्हणून भक्ती करणं कधी सोडू नका. स्वामींची अखंड सेवा करण्यातच तुमचं खरं यश दडलेलं आहे. स्वामी भक्तांनो, जिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो तिथे संकटांचा प्रवेशही होत नाही. म्हणून संकटांना पाहून घाबरू नका, तर त्यांच्यासमोर उभं राहा आणि स्वामींच्या कृपेने त्यांना पार करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कधीही कुणाचं वाईट चिंतन करू नका. कारण तुम्ही जसे विचार करता तसेच तुमचं भविष्य घडतं. म्हणूनच स्वच्छ मन, पवित्र विचार आणि निस्वार्थ सेवा हे जीवनाचं खरं सौंदर्य आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, पण जोपर्यंत तुमच्या हृदयात श्रद्धेचा दिवा उजळलेला आहे तोपर्यंत अंधार किती गडद असला तरी तो तुमचं नुकसान करू शकत नाही. कारण स्वामींची कृपा सदैव भक्ताच्या सोबत असते.
स्वामी समर्थांच्या मार्गावर चालणारा भक्त कधीही पराजित होत नाही, कारण देवावर टाकलेला विश्वास हेच त्याचं खरं सामर्थ्य असतं, जे कुठल्याही संकटांसमोर न झुकता त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातं. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक वेळी संकट येतात तेव्हा ती तुम्हाला अधिक मजबूत, अधिक भक्तिपूर्ण बनवण्यासाठी येतात. त्यामुळे संकट आल्यानंतरही तुमची श्रद्धा अढळ ठेवा, कारण स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकटावर विजय मिळवता येतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही आज जे चांगले कर्म करता त्याच्या 10 पट अधिक परिणाम तुम्हाला भविष्यात मिळतो. म्हणून नेहमी निस्वार्थ सेवा करा, मनापासून प्रार्थना करा आणि इतरांसाठी सत्कर्म करत राहा. स्वामी समर्थांचा भक्त कधी निराश होत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की स्वामींच्या चरणी समर्पण केलं की आयुष्यात जे काही घडतं ते आपल्या सर्वोत्तम भल्यासाठीच घडत असतं. कधीकधी आयुष्य तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातं जिथे मार्ग अंधारमय वाटतो, पण अशा वेळी तुम्हाला हे विसरू नये की स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पावलांच्या ठशांमध्ये आहे आणि तोच तुम्हाला योग्य दिशेने नेईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कर्मामध्ये भक्ती आणि प्रामाणिकता असेल तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण जे भक्त पूर्ण समर्पणाने कार्य करतात त्यांच्यासाठी देव स्वतः मार्ग तयार करतो. स्वामी समर्थांचे स्मरण हे त्यांच्या नामस्मरणाचा उच्चार इतका प्रभावी असतो की त्यांच्या स्पंदनामधूनच भक्तांच्या जीवनातील संकट विरघळतात आणि आनंद, शांतता आणि समाधानाचे किरण उजळतात. स्वामी भक्तांनो, फक्त प्रार्थना करून थांबू नका, तर तुमच्या कर्मातून परमेश्वराची भक्ती करा, कारण परमेश्वर केवळ शब्दांच्या भक्तीने नव्हे तर कर्माच्या भक्तीने प्रसन्न होतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणींना भक्तीच्या शक्तीने सामोरे जाता तेव्हा त्या अडचणी स्वतःहून दूर होतात आणि परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या वाट्याला येतो. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून जर तुम्ही कोणत्याही संकटासमोर न झुकता पुढे जात राहिलात तर तुम्हाला अशा गोष्टी मिळतील ज्या तुमच्या कल्पनाही नसतील, कारण परमेश्वर नेहमी त्याच्या भक्तांना त्यांच्या इच्छेपेक्षा अधिक देतो. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अशा संधी येतात ज्या केवळ नशीबवान भक्तांना मिळतात. म्हणून नेहमी स्वामींच्या मार्गावर राहा आणि तुम्हाला अपार आनंद व यश प्राप्त होईल. स्वामी समर्थांचा भक्त कधीही कोणाचं वाईट चिंतत नाही, कारण त्याला माहीत असतं की आपण इतरांसाठी जे कर्म करतो तेच आपल्याकडे परत येतं. म्हणून नेहमीच प्रेम, सहकार्य आणि भक्तीचा मार्ग स्वीकारा. स्वामी समर्थ सांगतात, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील दुःख आणि वेदना परमेश्वराला अर्पण केल्या तर त्या वेदना परमेश्वर आनंदात बदलून टाकतात, कारण भक्तांच्या अश्रूंना परमेश्वर कधीच वाया जाऊ देत नाहीत. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जिथे कोणी मदत करत नाही तिथे स्वामी समर्थ स्वतः येऊन तुमचा हात धरतात. म्हणून कधीही स्वतःला एकटं समजू नका आणि श्रद्धेने पुढे चालत राहा. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या मोठ्या यज्ञांची गरज नाही, फक्त मन शुद्ध असणं गरजेचं आहे, कारण देव तिथेच वास करतो जिथे प्रेम, विश्वास आणि भक्ती असते. स्वामी समर्थ सांगतात, तुमची भक्ती जर निस्वार्थ आणि खऱ्या मनाने असेल तर तुम्ही जिथे असाल तिथेही तुम्हाला परमेश्वराचा अनुभव येईल, कारण देव भक्ताच्या अंतरात्म्यात वास करतो. स्वामी भक्तांनो, कधीही पराभव स्वीकारू नका, कारण जोपर्यंत तुमचं मन भक्तीने भरलेलं आहे तोपर्यंत कोणतेही संकट तुमच्या श्रद्धेच्या सामर्थ्यापेक्षा मोठं असू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जिथे असाल तिथे फक्त भक्तीचा प्रकाश घेऊन जा, कारण जिथे भक्ती आहे तिथे अंधार टिकत नाही आणि जिथे श्रद्धा आहे तिथे संकट टिकू शकत नाही. परमेश्वर कधीच आपल्या भक्ताची परीक्षा घेत नाही. परमेश्वर फक्त भक्ताच्या श्रद्धेची कसोटी पाहतात आणि ज्याने ही कसोटी यशस्वीरित्या पार केली त्याला परमेश्वर अनंत आशीर्वाद देतात.
स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक भक्ताच्या जीवनात अशा चमत्कारी घटना घडतात ज्या बुद्धीला अचंबित करतात. पण श्रद्धेने पाहिलं तर त्या घटना केवळ स्वामींच्या प्रेमाचं प्रतीक असतात. स्वामी भक्तांनो, दुःखाचा क्षण आला तरी घाबरू नका, कारण जर सूर्यास्तानंतर पहाट येते तसं संकटानंतर स्वामींच्या कृपेचा प्रकाश तुमच्या जीवनात नक्कीच येणार आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या भक्तीची उंची किती आहे हे संकट मोजतात, पण जर संकट जिंकायची असतील तर तुम्ही तुमच्या भक्तीची खोली वाढवली पाहिजे, कारण जितकी भक्ती खोल तितकीच कृपेची उंची अधिक असते. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेसाठी तुमची निवड झाली आहे, म्हणून आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही कराल ते सर्व काही तुमच्यासाठी योग्यरित्या घडणार आहे. तुमच्या इच्छांची पूर्तता होणार आहे आणि तुमच्या मनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ती ही केवळ मंदिरातच नसते, तर ती प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कर्मात असावी लागते. कारण खऱ्या भक्ताला परमेश्वर त्याच्या मनातच सापडतात. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक समस्या ही एका मोठ्या बदलाची सुरुवात असते आणि जेव्हा तुम्ही त्या बदलाला स्वामींच्या मार्गदर्शनाने स्वीकारता तेव्हा तुमचं भविष्य अधिक तेजस्वी आणि सुखमय होतं. परमेश्वराचं नाव घेताना हृदय निस्वार्थ हवं, विचार निर्मळ हवेत आणि कर्म पवित्र हवं, कारण फक्त शब्दांनी नाही तर मनगटाच्या कष्टाने भक्ती खरी होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भक्ती करणं सोपं आहे, पण श्रद्धेने परमेश्वरावर विश्वास ठेवणं हे सर्वात मोठं साहस आहे, कारण संकटाच्या काळात तुमची खरी श्रद्धा तपासली जाते. स्वामी समर्थ सांगतात की जो भक्त स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या सेवेसाठी झटतो त्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा होते. त्यामुळे नेहमी सेवा करा आणि विश्वास ठेवणं कधीही थांबवू नका. स्वामी समर्थांच्या कृपेने संकट क्षणभराची असतात, पण भक्ताच्या मनातील श्रद्धा जर अढळ असेल तर ती संकट त्याच्या जीवनाचा वेगळाच अर्थ उलगडून टाकतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात किती अंधार असला तरी स्वामी समर्थांचा आशीर्वाद एक दिवा आहे, जो तुमच्या प्रत्येक पावलाला प्रकाशमान करतो आणि अंधारातील प्रत्येक संकट नष्ट करतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या विचारांनी तुम्ही स्वर्ग निर्माण करू शकता किंवा नरक देखील, कारण भक्ती आणि सकारात्मकता एकत्र आल्या की जीवन नंदनवन बनतं. स्वामी समर्थांच्या भक्तांना संकट कधीही तोडू शकत नाही, कारण त्यांच्या मनात श्रद्धेची ज्वाला प्रज्वलित असते, जी कोणत्याही संकटावर विजय मिळवण्याची शक्ती देते. जोपर्यंत तुमची भक्ती निस्वार्थ असेल तोपर्यंत परमेश्वर तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत राहील, कारण खरा भक्त कधी एकटा राहत नाही. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या मनात जर कधी भीती आली तरी परमेश्वराचं नाव घ्या, कारण भीती पळून जाईल आणि तुमच्या मनात धैर्य निर्माण होईल. स्वामी भक्तांनो, मनातील श्रद्धा ही एखाद्या दिव्यासारखी असते. तिला कितीही वाऱ्याने झोत लागते तरी ती विझू शकत नाही, कारण भक्तीचा प्रकाश कधी मंद होत नाही. परमेश्वराच्या चरणी समर्पण केल्यानंतर चिंता करणे हे सूर्यप्रकाशात दिवा लावण्यासारखं आहे, कारण एकदा स्वामींच्या संरक्षणाखाली आलात की भय कधीच टिकत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की श्रीमंती म्हणजे फक्त संपत्ती नाही, तर मनाची शुद्धता आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा हीच खरी श्रीमंती आहे. स्वामी भक्तांनो, जसे आकाश कधीच कोसळत नाही आणि सागर कधीच आटत नाही, तसे स्वामी समर्थांची कृपा कधीही संपत नाही. ती फक्त भक्ताच्या श्रद्धेवर अवलंबून असते. स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही दुःखात असताना जरी तुम्ही परमेश्वराचं नाव घेतलं तरी ते दुःख एका नवीन आनंदाची सुरुवात होईल, कारण परमेश्वराच्या कृपेशिवाय कोणतीही व्यथा टिकू शकत नाही. जो भक्त संकटात असूनही परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो
त्याला आयुष्य कधीही पराभूत करू शकत नाही, कारण तो भक्त आधीच आपल्या मनाने जिंकलेला असतो. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक ऊर्जा आहे जी आयुष्य बदलू शकते, तुमच्या नशिबाला आकार देऊ शकते आणि अंधाराला प्रकाशात रूपांतरित करू शकते. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे एक संधी आहे. जिथे तुम्ही परमेश्वराच्या मार्गावर चालत असाल तर तोच तुम्हाला सुख, शांती आणि समाधानाकडे नेईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्ही जेव्हा स्वतःच्या अहंकाराचा त्याग करता तेव्हा परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनात मुक्तपणे वाहू लागते. त्यामुळे नेहमी नम्र राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने संकट आणि परीक्षा येतच राहतील, पण त्यांचा सामना भक्तीने आणि श्रद्धेने केला तर ते संकटच एका नव्या विजयाचं कारण बनतील. परमेश्वराने तुम्हाला या जगात पाठवलं आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी मोठं करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका आणि सतत सत्कर्म करत राहा. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी जर तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही तर ते प्रयत्न अपूर्ण राहतील आणि जर श्रद्धेने काम केले तर यश अटळ आहे. भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन केलेली प्रार्थना नव्हे, तर ती आयुष्यभर चालणारी एक प्रक्रिया आहे, जिथे प्रत्येक दिवस हा एका नवीन साधनेप्रमाणे असतो. स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी पराभव ही फक्त एका नव्या संधीची सुरुवात असते, कारण ज्यांच्या मनात श्रद्धेचा दिवा सतत प्रज्वलित असतो त्यांना कोणत्याही परिस्थितीने हरवलं जाऊ शकत नाही. स्वामी भक्तांनो, संकटे येतील, कठीण काळ वाटेल, पण ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दीप उजळलेला आहे त्याच्या मार्गातील अंधार कधीही कायम राहत नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि निर्भय राहा, कारण जो भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक असतो त्याला या जगातील कोणतेही संकट कधीच नामोहरम करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं कर्म हेच तुमच्या जीवनाचं आरसाप्रमाणे असतं. तुम्ही त्याला जितकं स्वच्छ ठेवाल तितकंच तो परमेश्वराच्या प्रकाशाने उजळेल. स्वामींच्या चरणांशी जोडलेलं मन कधी दुःखी राहत नाही, कारण भक्ती ही फक्त प्रार्थना नाही, ती एक अशी शक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक क्षणाला शुभ करून सोडते. स्वामी समर्थांची कृपा हवी असेल तर निस्वार्थ सेवा करा, दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करा आणि कोणत्याही स्थितीत परमेश्वरावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याच्या मनात प्रेम, सेवा आणि समर्पण आहे त्याच्याजवळ परमेश्वर स्वतः येतात, कारण भक्ती ही केवळ शब्दांची नव्हे तर कर्माची परीक्षा असते. जेव्हा संकटे तुमच्या दाराशी उभी राहतील तेव्हा घाबरू नका, फक्त स्वामींचे नाव घ्या, कारण भक्तांसाठी त्यांचा आशीर्वाद हीच सर्वात मोठी ढाल आहे. स्वामी भक्तांनो, वेळ काही असो, परिस्थिती कितीही बदलली तरी तुमची श्रद्धा अढळ ठेवा, कारण परमेश्वराच्या सोबत असलेल्या भक्ताला कोणतेही वादळ दडवू शकत नाही. परमेश्वराकडे मागण्यापेक्षा त्यांच्या मार्गदर्शनात चालण्याचा संकल्प करा, कारण भक्ती ही मागण्यात नव्हे तर त्यांच्या इच्छेवर संपूर्ण विश्वास ठेवण्यात आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमच्या मनात अहंकार आहे तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन तुम्हाला मिळणार नाही, कारण परमेश्वर फक्त नम्रतेमध्येच वास करतात. स्वामींच्या भक्तांना पराभव कधीही अंतिम वाटत नाही, कारण जिथे इतर थांबतात तिथून भक्त नव्या जिद्दीने उभा राहतो आणि परमेश्वराच्या कृपेने नव्या विजयाची सुरुवात करतो. स्वामी भक्तांनो, मनातील श्रद्धा ही मंदिरात वास करणाऱ्या मूर्तीप्रमाणे असते. जिथे निस्वार्थ भक्ती असेल तिथे स्वामींचा वास असतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या डोळ्यांतून कधी इतरांचा तिरस्कार दिसू नये, कारण परमेश्वर त्या डोळ्यांतून भक्तीचा प्रकाश पाहतात. स्वामींच्या नामस्मरणाने संकट दूर जातात, पण खरी भक्ती म्हणजे संकट असतानाही त्यांना स्मरण करणं आणि त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवणं होय. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, कारण वेळेप्रमाणे प्रत्येक गोष्ट बदलते, पण परमेश्वराची कृपा
कधी बदलत नाही, ती नेहमी तुमच्या पाठीशीच असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो भक्त नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करतो त्याच्या जीवनात परमेश्वराच्या कृपेचा जरा कधी आटत नाही. भक्ती ही फक्त मंदिरात नव्हे तर प्रत्येक कर्मात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक बोलण्यात असावी. कारण जिथे पवित्रता असते तिथंच परमेश्वराचं अस्तित्व आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं जीवन हे परमेश्वराच्या आशीर्वादाने घडलेलं आहे. त्याला तुम्ही सत्कर्माने सुशोभित करा, म्हणजे परमेश्वर तुमच्यावर सतत कृपादृष्टी ठेवतील. स्वामी भक्तांनो, देवावर विश्वास ठेवणं म्हणजेच आयुष्याच्या प्रत्येक कठीण टप्प्यावरही स्वतःला मजबूत ठेवणं. कारण जेव्हा तुमची श्रद्धा मजबूत असते तेव्हा संकटही तुम्हाला नमस्कार करतात. परमेश्वराची कृपा मिळवायची असेल तर मनातून स्वार्थ काढून टाका. कारण भक्ती ही अशा मनामध्येच फुलते जे दुसऱ्यांच्या सुखातही आनंद मानतं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा एक नवीन अध्याय आहे. त्याला प्रेमाने, सेवाभावाने आणि श्रद्धेने भरवून टाका. स्वामींच्या भक्तांनी कधी हार मानू नये, कारण भक्तीच्या सामर्थ्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होऊन जातात. परमेश्वराच्या मार्गावर चालताना कधी मागे पाहू नका, कारण जो पुढे पाहतो त्याला परमेश्वराची खरी कृपा मिळते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ती ही कधीही संधिसाधू वृत्तीने करू नका, कारण खरी भक्ती ही संकटातही अडळ राहते आणि परमेश्वर तिथेच भक्ताला सर्वात मोठं बळ देतात. स्वामींच्या भक्ताला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नसते, कारण जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे जगातील कोणतीही गोष्ट त्या भक्ताला हरवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, जिथे स्वामी महाराज कृपादृष्टी टाकतील तिथे तुमच्या जीवनात अशी गोष्ट घडेल जिची तुम्ही कल्पनाही स्वप्नात केली नव्हती. स्वामी भक्तांनो, तुमचं प्रत्येक स्वप्न स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होईल आणि तुमचं जीवन यश, सुख, समृद्धीने नक्कीच भरून जाईल. स्वामी भक्तांनो, जीवनात कधी संकटे आली तरी त्यांना शत्रू समजू नका, कारण संकटे ही परमेश्वराची योजना असते जी तुमचं मनोबल तपासते आणि शेवटी तुम्हाला आध्यात्मिकरित्या अधिक सामर्थ्यवान बनवते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुमच्या श्रद्धेचा परिस्पर्श झाला की दगडही सोने बनतो. त्यामुळे तुमच्या मनात शंका, भीती किंवा निराशा कधीही ठेवू नका, कारण श्रद्धेच्या जोरावर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता. जो भक्त निस्वार्थपणे सेवा करतो त्याला परमेश्वर स्वतः आशीर्वाद देतात, कारण सेवा हीच खरी भक्ती आहे. आणि ज्याच्या अंतःकरणात दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आहे त्याच्यावरच स्वामींची कृपा कायम राहते. स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मोठ्या विधींची गरज नाही, कारण जो भक्त निरागस मनाने आणि प्रामाणिक भावनेने स्वामींना हाक मारतो त्याला स्वामी समर्थ स्वतः मदत करतात. स्वामी भक्तांनो, कधीही तुमच्या कर्मावर प्रश्नचिन्ह आणू नका, कारण जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे कार्य करता तेव्हा तुमच्या यशाचा मार्ग खुद्द परमेश्वर बनवतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, परमेश्वर केवळ मंदिरात नाही, परमेश्वर प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. त्यामुळे बाहेरच्या भक्तीपेक्षा तुमच्या मनातील भक्तीला शुद्ध करा आणि साक्षात परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घ्या. जोपर्यंत तुमच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित आहे तोपर्यंत कोणतंही वादळ तुम्हाला नामोहरम करू शकत नाही, कारण स्वामी समर्थांची शक्ती ही भक्तांच्या श्रद्धेवरच आधारित असते. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडण्यास वेळ लागत नाही. फक्त तुम्ही स्वतःवर आणि परमेश्वराच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण श्रद्धा असेल तिथे अडथळी मार्ग दाखवतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात हजारो प्रश्न असतील पण उत्तर फक्त एकच आहे, ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज, कारण तेच भक्तांच्या जीवनातील सर्व समस्या सोडवतात आणि आनंदाचा स्रोत बनतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात,
तुमच्या आयुष्यात संघर्ष तर असणारच, पण जर तुम्ही स्वामींच्या नावाचा आधार घेतला तर हेच संघर्ष तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतील. स्वामी भक्तांनो, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही कधीही सत्य सोडू नका, कारण जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर चालता तेव्हा खुद्द स्वामी समर्थ तुमच्या संरक्षणासाठी उभे राहतात. जो भक्त इतरांच्या भल्याचा विचार करतो त्याच्यासाठी स्वतः परमेश्वर मार्ग बनवतात, कारण परोपकार हीच खरी भक्ती आहे आणि तीच तुमच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आनंद मिळवून देते. स्वामींच्या कृपेने भक्ताच्या आयुष्यात संकटे येत नाहीत, तर भक्ताचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या संधी येतात, ज्या त्याला आयुष्याच्या एका उच्च स्तरावर पोहोचवतात. स्वामी समर्थांच्या शिकवणी सांगतात की तुमचं कर्म हे प्रामाणिक असावं, श्रद्धा अढळ असावी आणि सेवा ही निस्वार्थ असावी, कारण अशा भक्ताला स्वामींच्या आशीर्वादाची कधीही कमतरता भासत नाही. स्वामी भक्तांनो, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी स्वामी समर्थांची भक्ती तुम्हाला त्या अंधारातून बाहेर काढेल आणि तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश निर्माण करेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ती ही केवळ शब्दांनी व्यक्त करण्याची गोष्ट नाही, तर ती आचरणातून सिद्ध करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमचं जीवन असं जगा की ते स्वामींच्या शिकवणीचं प्रतिबिंब ठरेल. परमेश्वराच्या भक्तांसाठी कधीही संध्याकाळ येत नाही, कारण भक्तीचं सूर्य कधीच मावळत नाही आणि जिथे भक्ती आहे तिथे स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात. स्वामी समर्थांच्या भक्ताला हार मानण्याची गरज नाही, कारण जेव्हा भक्ताचा संयम संपतो तेव्हा स्वामींची कृपा सुरू होते आणि जीवनातील प्रत्येक अपयश हे यशात रूपांतरित होतं. स्वामी भक्तांनो, संधी कधीच सहज मिळत नाही, पण जेव्हा तुम्ही संयमाने वाट पाहता आणि प्रामाणिकतेने परिश्रम करता तेव्हा परमेश्वर तुम्हाला योग्य वेळी योग्य फळ प्राप्त करून देतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुमच्या हृदयात श्रद्धा असेल तर संकटे कधीच दीर्घकाळ टिकणार नाहीत. त्यामुळे कधीही तुमच्या श्रद्धेवर शंका घेऊ नका, कारण तीच तुम्हाला उन्नतीकडे नेईल. स्वामींच्या आशीर्वादाची वाट पाहणारा भक्त कधी निराश होत नाही, कारण तो स्वतः स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासामुळे त्याचं जीवन आनंदाने भरून जातं. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या कर्तव्यात इमानदारी ठेवा, कारण परमेश्वर नेहमी त्या भक्ताच्या सोबत असतो जो त्याच्या वाटेला आलेल्या कर्माला निष्ठेने स्वीकारतो आणि त्यात सर्वोत्तम योगदान देतो. स्वामी भक्तांनो, जीवनात काही घडो पण कधीही प्रार्थना करायला विसरू नका, कारण प्रार्थना हीच त्या दैवी शक्तीशी जोडणारी दुवा आहे जी तुमचं जीवन आनंदमय बनवते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जोपर्यंत भक्त स्वतःच्या श्रद्धेवर आणि भक्तीवर विश्वास ठेवतो तोपर्यंत कोणताही अडथळा त्याला मागे खेचू शकत नाही. त्यामुळे नेहमी दृढ निश्चयी राहा. स्वामी भक्तांनो, जीवनातील सर्व कटू अनुभव आणि अडथळे हे केवळ एका मोठ्या विजयासाठी असतात. त्यामुळे तुम्ही श्रद्धेने आणि संयमाने वाट पहा, कारण परमेश्वर कधीही त्याच्या भक्तांना हात धरून सोडत नाही. स्वामी भक्तांनो, जिथे स्वामींची कृपा असते तिथे सर्व गोष्टी सहज शक्य होतात आणि जीवनामध्ये सर्व सुखांची प्राप्ती होते. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये संघर्ष येतील, अडथळे येतील, कष्ट येतील, परंतु लक्षात ठेवा तुम्ही त्या प्रत्येकाला सामोरं जा. जीवनामध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून कष्ट आणि प्रयत्न नक्कीच करा. त्याला स्वामी महाराज नक्कीच फळ देतील. कोणतंही कार्य प्रामाणिकपणे जर केलं तर त्यात तुम्हाला यश निश्चित मिळेल, कारण जिथे प्रामाणिकता असते, जिथे खरी श्रद्धा असते, तिथं परमेश्वराचा चमत्कार व्हायला उशीर लागत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज तुमचं जीवन त्यांच्या आशीर्वादांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनांनी भरून टाकणार आहेत. त्यामुळे आता तुमचं जीवन हे आनंदाने परिपूर्ण होईल. जेव्हा तुमचं कर्म आणि तुमचे विचार हे स्वच्छ असतात तेव्हा लक्षात घ्या की परमेश्वराची कृपा व्हायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून कर्म आणि विचार चांगले ठेवा. तुमचं कर्म जर तुम्ही निस्वार्थपणाने केलं, कधी कोणाला त्रास दिला नाही,
कधीच कुणाला दुखावलं नाही तर लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला दुःखाच्या जवळही जाऊ देणार नाही. तुमच्या जीवनात एवढा आनंद निर्माण होईल की ज्याची तुम्ही कधी कल्पना सुद्धा केली नसेल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुवर्णमय होईल आणि तुम्हाला अद्भुत यश प्राप्त होईल. तुमचं जीवन हे अद्भुत यशाने भरून जाणार आहे आणि तुमचं भविष्य हे उजळणार आहे. स्वामी भक्तांनो, जे काही घडेल सर्व काही तुमच्या जीवनामध्ये भल्यासाठीच घडेल. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका. स्वामींच्या आशीर्वादाचा लाभ नक्कीच घ्या. स्वामी जो कुठलाही मार्ग दाखवतील त्या मार्गावर श्रद्धेने चालण्याचा प्रयत्न नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर आजच्या या संदेशाला एक लाईक नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.